रायगड मध्ये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा सुरू आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडे हे बोलत आहेत. पाहूयात. देशाची सत्ता देशाच्या जनतेने दिली, राज्याची सत्ता राज्याच्या जनतेने दिली. राज्याची आणि देशाची सत्ता असताना सुद्धा आपल्या रायगडाचा, आपल्या युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा या भाजप आणि शिवसेनेवाल्याकडून काय सन्मान झाला याचा विचार सुद्धा या निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण करतो. ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालत होतो त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी आमच्याही दुखत होत. ज्यांनी 4.5 वर्षापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला, याच 4.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुद्धा करायचा यांनी कमी केला. आशीर्वाद घेऊन 4.5 वर्ष झाले सिंहासनावर दिल्लीच्या बसले. दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर सुद्धा या 4.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय स्मारक एक साधी वीज सुद्धा आज यांना उभी करणार आहे. राज्यात कर्जमाफीची घोषणा केली. त्या घोषणेला, त्या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. कर्जमाफी कुणाला मिळाली नाही, घोषणा फसवी ठरली. पण योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. वारंवार या 4.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करायचं पाप राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारने या ठिकाणी आज या काळात परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होत असताना एक 4 वाक्य लिहिलेले की हा संघर्ष पाण्यासाठी नाही, हा सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे. ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्वतंत्र हिंदुस्थानाला घटना दिली, आजच्या राज्य घटनेमुळे तुम्ही आम्ही स्वातंत्र्यपणाने ताठ मनाने या देशात जगू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो, मनासारखं खाऊ शकतो, मनासारखे कपडे घालू शकतो, राहू शकतो. आज त्याच परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मोदी साहेबांच्या या राज्यात धोक्यात आली. स्वातंत्र्य देशाचा इतिहास बघा, कधीही या देशात घटना जळायची हिंमत कुणाची झाली नाही. ज्यावेळेस या देशात, आपल्या देशाच्या राजधानीमध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली तुमच्या आमच्यासाठीची जी घटना जाळायची हिंमत सुद्धा या देशात होते. पण ज्यांनी राज्य घटना जाळली त्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल झाला नाही, तर घटना जाळल्याबद्दल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा खेद सुद्धा व्यक्त केला नाही. याच्या पलीकडे दुसरं तुमचं आमचं दुर्दैव काय असतं? अरे 14च्या निवडणुकीतल्या त्या घोषणा, तो त्यांचा प्रचार, सभा करून 125 कोटी जनतेला दाखवलेले स्वप्न, मग ते स्वप्न अच्छे दिनचं असलं. आज खरंच कोकणात अच्छे दिन आलेत का नाही हे बघायला आम्ही परिवर्तनाच्या निमित्तानं आता या अच्छे दिनची तर गावागावात चेष्टा व्हायला लागली. या देशातल्या जनतेला अच्छे दिनच्या नावाने फसवलं.
यात्री के खाते में 15 लाख जमा कराऊंगा। आज हे 15 लाख तुमच्यापैकी कुणाच्या खात्यात आलेत का हे विचारायला सुद्धा या निमित्ताने आम्ही आलो आहे। 15 लाख आले नाही। महागाईच्या बाबतीत त्यावेळेस टीव्हीवर वर्तमानपत्रात 2014च्या काळात तुम्ही आम्ही एक जाहिरात बघायचो, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। 2014ला आपल्याला ह्या महागाईच्या जाहिरातीमध्ये दाखवत होते, ज्यावेळेस या देशात 50 रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस हे सेना आणि भारतीय जनता पार्टीचे बांडगुळ आपल्याला महागाई म्हणत होते।